त्यावेळेला मी त्याला बघितलं आणि मी म्हटलं हा नाही आहे, जो सूरज आहे तो नाही आहे. आणि त्याला तिथंच सांगितल्यानंतर डोळ्यांवरनं कास्टिंग होईल असं माझ्या कधीच वाटलं नव्हतं मला हे. मग या गप्पांमुळे ते आलं की तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. दुःख खूप गहरं आहे ना, जखम एवढी गहरी आहे की आता हसण्याशिवाय पर्याय नाही. या पलीकडे मी रडूच शकतो. काही लोक तोंडात आवाज काढत होते. पाली पण करत होते बिशुम बिशुम. फिल्म मध्ये बिशुम कसं वाटते. माझे वडील जे साकारतात आहेत प्रफुल्ल सर आणि माझी आई, इतकं सुंदर काम केलंय त्या दोघांनी. मला जेन्युअनली असं वाटलं की माझे आई वडील आहेत समोर. इन जनरल हा प्रश्न आहे सगळ्यांसाठी. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत रुबावे निमित्त आहे नो डाऊट, पण तुम्ही किती फेब्रुवारी महिना आणि व्हॅलेंटाईन्स डेसाठी आधी एक्साइटेड असायचं? मग मी विचारते सिनेमाबद्दलचे प्रश्न. शेखर सर. खरं तर नाही, मी तर नाही नसायचो. कारण काय सांगता, कधीच नाही? नाही, माझं शिक्षण तिकडे गावाकडे झाल्यामुळे व्हॅलेंटाईन वगैरे हे या साईडला मुंबईत आल्यावर मला कळालं. पण तिकडं तसं काही व्हॅलेंटाईन वगैरे असं काही नव्हतं. कायम 12 महिने प्रेमाचे आहेत. ओ हे वेगळं उत्तर आहे. 12 महिने प्रेमाचे आहेत. शीतल. कॉलेजमध्ये होते जेव्हा डेज वगैरे, हा डेजचा पिरियड वगैरे असायचा, त्याच्यामुळे ते एक वेगळीच मजा असायची कॉलेजमध्ये असताना. पण आता त्याचं असं काही कौतुक वाटत नाही, पण छान वाटतं. बटरफ्लाय फिलिंग येते कधी एकदम कधी. इंटरव्ह्यूला करेक्ट उत्तर दिलं. आता त्याचं काही कौतुक वाटतं कारण माहिती आहे इंटरव्ह्यू सगळेजण बघणार आहेत. संभाजी. माझ्या आयुष्यात वारं नव्हतं, वादळं व्हायची. प्रेमाची वादळं होती? प्रेमाची वादळं. ओके. आणि व्हॅलेंटाईन पुरती सीमित नसायची, तर बरेच महिने चालायची. जसं पेरिनियल होतं सगळं. जो कार्यक्रम होता माझा तो पेरिनियल असायचा, 12 महिने चालू असायचा. तर असा फेब्रुवारी नाही तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल सगळेच महिने सगळेच प्रेमाचे महिने. होते. तर म्हणून त्याच्यामुळे 14 फेबचं एवढं काही नवल नव्हतं. ओके, सो नावच कमाल आहे चित्रपटाचं, रुबाब. आणि आपल्या प्रत्येकाचा एक, त्याला आपण सोपा शब्द सगळे म्हणतो ऑरा, की माझा ऑरा वेगळा आहे. मला सांगा, तुमच्या तिघांना प्रश्न आहे की तुमच्यासाठी रुबाब वाढवणारी तुमच्या पर्सनॅलिटीतली एखादी गोष्ट कोणती आहे? तुम्हाला वाटतं की ही गोष्ट तुमचा रुबाब वाढवते? आता स्वतःची स्तुती केल्यासारखं झालंय. पण लोक म्हणतात त्या हिशोबाने मला की हा तू खूप साधा आहेस किंवा शांत आहेस. तर ते ऐकलं की बरं वाटतं मला. म्हणजे मला स्वतःचा रुबाब वाढल्यासारखं वाटतं या दोन गोष्टी ऐकल्या की. येस. शीतल. मला माझ्या डोळ्यांवरनं खूप कमेंट्स येतात बेसिकली की तुझे डोळे खूप सुंदर आहेत. सो म्हणजे मलाही शेखर सरांनी पण माझं कास्टिंग माझ्या डोळ्यांवरनंच केलं होतं. सो मी हे समजेन की माझे डोळे रुबाबदार मला वाटतात स्वतःचे, आणि मला छान वाटतं हे. वा. संभाजी. मला मला असं- तुमच्या नावातच रुबाब वाटतोय. अरे वा. हेच माझं उत्तर होतं. मी दर्शना तांबोळी, राजश्री अरे मराठीकडनं. येस. तर हेच माझं नावापासूनच सुरुवात आहे हो. तुमच्या तर. नाही, ऍक्च्युली हो, त्याच्या मागे एक स्टोरी अशी होती की माझ्या आईची इच्छा होती की अविनाश ठेवायचं. माझ्या वडिलांचं नाव शिवाजी आहे, तर त्यांचं सँडविच झालं माझ्या वडिलांचं, आणि मग त्यांनी माझं नाव संभाजी ठेवलं. घरी वेगळ्या पद्धतीने बोललं जातं, त्यामुळे ते संभाजी शिवाजीचं असं नाही, अर्थात ते नावात आहे. पण मला असं वाटतं की मी नाती जपतो, जी माझी लोकं आहेत त्यांना मी जपतो, आणि त्यात मला रुबाब वाटतो. आणि ती आजूबाजूला असणं पण मला रुबाब वाटतं माझ्या आयुष्यातला. ते एवढं माझ्या आयुष्यात आहे रुबाब. क्या बात. खूप मस्त. सो मला सांगा शेखर सर, आत्ता ना आपण म्हणजे ऑडियन्स इतका वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट अक्वायर करायला लागलेत ना, मग तो OTT असू देत किंवा चित्रपटाच्या बाबतीमध्ये असू देत, रॉ मातीतले एक जेन्युअन ज्या स्टोरीज असतात ना त्या प्रेक्षकांना खूप आवडतात. आणि रुबाबचा ट्रेलर बघितल्यावर, चित्रपटाचे काही ग्लिम्सेस बघितल्यावर ना तो एक अंदाज येतोय की ही एक खूप रॉ आणि प्युअर लव्ह स्टोरी आहे, राईट? आणि तेच मांडणं खूप कठीण असतं. तुमच्या बाबतीमध्ये काय गोष्ट आहे? मी शॉर्ट फिल्म्समधनं आलो आहे, आणि मी ज्या गोष्टी केल्या त्या माझ्या आजूबाजूला जे मला चांगलं वाटतं किंवा जे मला खटकतं किंवा जगण्यातनं जे मला उमजतं की अरे हे सांगायला पाहिजे लोकांना, आणि त्याच गोष्टी मी आत्तापर्यंत केलेल्या आहेत. रुबाबच्या बाबतीत पण तेच आहे. म्हणजे प्रेमकथा आहे, एक प्रेमकथा म्हणल्यावर कपल असलं पाहिजे, कपल आहे, आणि ती त्याला काहीतरी एक भाषा असली पाहिजे, बोलीभाषा. मग ती कदाचित मी मुंबईत माझं सगळं झालं असतं, कॉलेज शिक्षण वगैरे सगळं बालपण, तर मग मी कदाचित इथल्या भाषेत केली असती.
सांगणं तेच असतं, ती फक्त आता तिकडच्या भाषेत केलेली आहे. ती कुठलीही गोष्ट ज्यावेळेला करतो त्यावेळेला ती गोष्ट त्याचं एक स्पीड घेऊन येते, त्याचं एक रंगरूप घेऊन येत असते. आणि ह्या गोष्टीचा जे काही स्पीड आहे, ह्या गोष्टीचं जे काही रंगरूप आहे, म्हणजे जे आपण रॉ म्हणतो, जो काही खरेपणा त्याचा आहे, आणि तो तसाच दाखवण्यामध्ये गंमत होती. कारण प्रत्येक माणसाला दिसताना गोष्टी सेम असल्या तरी तो अँगलनी वेगळं दिसतं. आणि ही जी गोष्ट आहे ही मला दिसलेली गोष्ट आहे, माझ्या अँगलनं ही एक लव्ह स्टोरी आहे. आणि ही अशीच मला मांडायची होती माझ्या स्टाईलनं, रॉ, कशाचंही म्हणजे काय म्हणतात त्याला, कशाचंही इन्स्पायर म्हणा किंवा त्याला कुठलाही कुठली गोष्ट नसेल, की ती एक खूप प्रामाणिकपणे आणि खूप आतमधनं तळमळीनं काहीतरी सांगायचं होतं. ती तशीच तळमळ त्या सिनेमात दिसावी आणि म्हणून ती तशीच आहे, तशीच रॉ आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. काहीतरी इंटरेस्टिंग आहे जे मला सांगायचं होतं आणि जे त्याच्यात मी सांगितलं आहे. आणि ती गोष्ट ना शेवटपर्यंत किंवा त्याला आपण न्याय म्हणूया तेव्हाच मिळतो जेव्हा त्याचं कास्टिंग ॲप ठरतं. आत्ता जे काही सोशल मीडियावर गोष्टी अवेलेबल आहेत बघायला, हे दोघं जण फार छान वाटत आहेत आणि प्रेक्षक कौतुकसुद्धा करतायत या नव्या जोडीचं, राईट? हे दोन कुठे सापडलेत किंवा हेच असतील आपल्या चित्रपटाचे लीड? यामागे तुमचं ठाम मत होतं की नाही संभाजीच असेल आणि शीतलच असेल? खरं तर हे उलटं आहे. शीतलचं मी बघितलं होतं एका सिनेमात, छोटीशी भूमिका होती आणि त्याच्यात तिचा क्लोज बघितलेला. आणि मला वाटतं की कुठलंही पात्र ज्या वेळेला सिनेमात आपण पात्रासाठी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री कास्ट करतो, तर मला सगळ्यात महत्त्वाचे डोळे वाटतात. डोळ्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात आणि मग मी सगळ्यात पहिलं काय बघत असेल तर मी डोळे बघतो. आणि हिचे मला डोळे त्या क्लोजमध्ये दिसले होते आणि मला वाटलं होतं की ही ह्या फिल्मची वैशाली असायला पाहिजे. आणि मग हिला ज्यावेळेला ऑडिशनला बोलवलं त्यावेळेला ती येताना मी जी वैशाली इमॅजिन केली होती तर तशीच ती वेणी घालून आली होती, तिला काहीच न सांगता. आणि माझं आतमध्ये ठरलं होतं ही गावली मला, म्हणजे सापडली वैशाली. पण ऑडिशन झालं त्यावेळेला मग असं झालं की नाही, ऑडिशन चांगलं झालं नव्हतं हिचं. मग 2 आठवडे हिला आम्ही सांगितलंच नाही. मग परत तिच्याशी बोललो, तिची तयारी होती, वजन कमी करायचं होतं, भाषेवर काम करायचं होतं, तर त्यासाठी वेळ द्यायचा होता. म्हणजे तिकडची मानदेशी भाषा जी आपण म्हणतो थोडीशी येते, हां, तर ती येण्यासाठी तिथं वेळ द्यायचा होता. तर त्या सगळ्या गोष्टीसाठी ती तयार झाली आणि तिचं कास्ट झालं. संभाजीचं मी बेरोजगार बघितली होती आणि त्याचं काम आवडलं होतं मला, तो आवडत होता त्यावेळेला. पण ज्यावेळेला त्याला सरांनी बोलवलेला की भेटायला या म्हणून, त्यावेळेला मी त्याला बघितलं आणि मी म्हटलं हा नाही आहे, जो सूरज आहे तो नाही आहे. आणि त्याला तिथंच सांगितल्यानंतर तो मला म्हटला की पुढच्या फिल्ममध्ये तर घे मला. म्हटलं पुढच्या फिल्ममध्ये घेतो पण ह्याच्यात तो नाही आहे. मग सरांना तो दिसला होता, संजय झनकर सरांना, आणि ते याला तयारी करायला ह्याला सांगितली होती त्यांनी. हा मला म्हणाला की यार तू बोलला पाहिजेस दिग्दर्शक म्हणून. मग मी सरांना विचारलं की सर काय, तर सर मला म्हणाले की ही म्हणजे शीतल आणि संभाजी ह्या दोघांना पोस्टरवरती तुम्ही इमॅजिन करा. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट खरी आहे. म्हणजे आता हे पोस्टरवर जे कपल दिसतंय एवढं भारी, तर हे त्यांनी मला दृष्टी दिली की हे पोस्टरवर बघा. आणि म्हटलं की हो करेक्ट आहे सर. मग आमचं उलटा प्रवास चालू झाला. मग त्याला मला जे हवं होतं ते त्याला सांगितलं, त्यानंही तेवढा वेळ दिला, त्यानंही तेवढी मेहनत केली आणि ही दोघांची कास्ट. क्या बात. आणि आत्ता जसं सर म्हणाले, शीतल तूही सांगितलंस की डोळ्यांवरनं झालेलं हे कास्टिंग आहे. कधी तुला बॅक ऑफ द माइंड वाटलं होतं की आपल्या डोळ्यांवरनं आपल्याला एक तर चित्रपट मिळेल आणि दॅट टू झी स्टुडिओज प्रेझेंट करते हा चित्रपट? सो हे सगळं कधी इमॅजिन केलं होतंस बॅक ऑफ द माइंड टू? आणि ना अनेकदा होतं जसं सर म्हणाले की माणदेशी भाषा शिकणं म्हणा किंवा वजन कमी करणं म्हणा, एखादा रोल आपल्याला मिळावा म्हणून आपण सगळ्या गोष्टींची तयारी दाखवतो. बट हिअर कम्स द चॅलेंज की जेन्युअनली मेहनत करायची आणि ती करावी लागते, राईट? त्या सगळ्यासाठी किती ऑन होतेस? मेहनतीसाठी मी ऑलवेज रेडी असते बिकॉज आय एम अ स्पोर्ट्समॅन. आणि लहानपणापासूनच मेहनत करणे हाच एक ऑप्शन होता माझ्यासाठी, नाहीतर मेडल मिळत नाहीत आपल्याला. 100%. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की डोळ्यांवरनं कास्टिंग होईल असं माझ्या कधीच वाटलं नव्हतं मला हे. कारण नाही म्हणजे असं युजली ऑडिशन बघतात टॅलेंट आणि काय तुम्ही हे स्किलवरती हे होतं, कास्टिंग्स होतात. सो हे कधीच नव्हतं डोक्यामध्ये. पण थँक्यू डोळ्यांवरनं कास्टिंग केलं. ती आता जास्त काळजी घेईल डोळ्यांची, काय माहिती. डोळे आणि
नेव्हर नो कोणाला डोळे आवडतील आता. जे दिसणं आहे ते आहेच, पण डोळ्यामध्ये तुमचा जो काही अनुभव आहे, तुम्ही जे काही सहन करताय, तुम्ही जे काही प्रयत्न करताय, ते सगळं डोळ्यांमध्ये माणसाच्या दिसतं. तर मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे आणि फिल्मसाठी तर खूपच महत्त्वाचे डोळे आहेत आणि ते आहेत त्याच्याकडे लकीली. आणि हां, मेहनतीसाठी या चॅलेंजेससाठी आय वॉज अप का? तर हो, आय वॉज डेफिनेटली अप. कारण माझे आईवडील आहेत त्या भागातले, पश्चिम महाराष्ट्र. तर आणि तिथे एक आहे कनेक्शन त्या भागातलं. त्याच्यामुळे जेव्हा कळलं की त्या भागामध्ये शूट होतोय, तर मग मी तर अशी होते की ये तो मेरा इलाका आहे, चलो, असं होतं माझं ते. सो आय वॉज लाईक ओके, डन. मी वजन कमी करायचं आहे, ओके. भाषा शिकायचे, ओके. अजून काय करायचे, ओके. सगळं डन. आय वॉज लाईक सो एक्सायटेड फॉर दिस बिकॉज एक चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करणं किंवा ती मिळणं ही आत्ता खरंच खूप मोठी गोष्ट म्हणेन मी. कारण व्हेरी competitive world आहे. वर्ल्ड Right, आहे. right. सो आणि ते पण झी स्टुडिओज जेव्हा इन होतं, सो इट इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग फॉर मी, इन ॲक्च्युली फॉर ऑल ऑफ अस. की सर असतील, संभाजी असेल, त्याच्यामुळे मग हे जर म्हणजे हे जर इतक्या लेवलला जाणार असेल, तर मग आम्ही पण त्या लेवलचं मेहनत करणं आणि ती जबाबदारी आहे खरं तर, की ते पेलणं खरं एवढ्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आय वॉज, आणि आय होप ते दिसेल ती मेहनत दिसेल. 100% येस. आणि संभाजी, आपण आधी जे काम करतो ना आणि करंट जे काम असतं, युजली ना पहिल्या कामाची छाप आपल्या एखाद्या कामावर पडू शकते आणि ते पुसून परत आता काहीतरी नवीन प्ले करायचं. आणि हा तर हिरो आहे, हा जीव आहे त्या चित्रपटाचा, राईट? हे किती मोठं चॅलेंज होतं तुझ्यासाठी? कारण बेरोजगार ही सिरीज अनेकांनी बघितली आणि अनेकांना ती आवडली आहे. ते आता पुसायचं आहे आपलं काम आणि आता एक नवीन व्यक्ती समोर येणार आहे. खूप मोठं चॅलेंज होतं हे. हो, आणि हा प्रश्न खूप भारी वाटला मला ऑनेस्टली, कारण की बराच वेळा असं होतं की आपण त्या गोष्टीबद्दल बोलतो, पण मागचा प्रवास खूप असतो तिथे यायचा. मला असं मी खूप आधी कॅरेक्टर रोल्स केलेले, इवन बेरोजगारच्या आधी. मग क्राऊड रोल्स करायचो मी त्याआधी, मुंबईत जेव्हा आलेलो सुरुवातीला. आणि मग मी तेव्हा ते आपण वेचून ठेवतो ना, जसं शेखर म्हणाले की एक डोळे मिळतात तुम्हाला, तो तुमचा प्रवास असतो. जेव्हा माहीत नसतं काय करायचं आहे, नव्या शहरात येऊन शोध घ्यायचा आहे, ते माहीत पडतं, मग समजून घ्यायचं आहे, मग मिळणं, मग ते स्वीकार करणं, मग ते आत आणणं, मग त्या सगळ्या गोष्टी आल्या. मला असं वाटतं की हा प्रवास सोपा केला शेखरनं, कारण त्याला खूप क्लॅरिटी होती. मी तसा पुण्याचा आहे, आता राहतो मुंबईला, पण ती एक भाषा ही माझी बोलीभाषा आहे उदाहरणार्थ. पण आता इवन तो पापड्या होता बेरोजगारमधला, तर त्यासाठी मी थोडा प्रवास केलेला, तिथे राहिलो काही काळ, रेकॉर्डिंग्स केलेले, त्यामुळे तो सोपा गेला. पण मला असं वाटतं की भाषा खूप कल्चरशी निगडीत असते, तुम्ही पाठांतर करून नाही बोलू शकत. शेखर तिथला असल्या कारणाने, ती खूप ऑर्गॅनिक पद्धतीने लिहिल्या कारणाने, आणि आम्ही तिथला ऊन वारा पाऊस पाहिल्या कारणाने 23-24 दिवस आम्ही तिकडचे झालो. आमच्याबरोबर जे सहकलाकार होते ते ती भाषा बोलायचे, त्यामुळं कानावरती आम्ही कानसेन झालो होतो, तानसेन कमी होतो. मग त्यामुळे कानसेन आम्ही झालो आहोत. तर तानसेन पूर्वी खूप व्हायचो, कारण की संहिता हातात असायची, माहिती होता क्यू काय. इथे याने हिसकावून घेतली होती संहिता. त्यामुळे मला असं वाटतं की तो प्रोसेस खूप ऑर्गॅनिक झाला आणि ते उभा करू शकलो. यामध्ये याचा सर्वात मोठा भाग माझ्या सहकलाकारांचा खूप मोठा भाग आहे. आणि ना, लव्ह स्टोरी म्हटल्यावर की जिकडे हिरो आणि हिरोईन एक इन जनरलच ना तो माइंडसेट असतो किंवा ते ड्रीम असतं की एकदम हिरोची छान एंट्री, हिरोईनची छान एंट्री, एकदम लवली डवली नाव. पण या चित्रपटाचं नावच रुबाब आहे, त्याच्यामुळे ना असा प्रश्न पडतो, अच्छा रुबाब आणि लव्ह स्टोरी. मला हा प्रश्न जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हापासून, याच्या रुबाब नाव आहे, मग ही लव्ह स्टोरी कशी असेल? हा सेम प्रश्न तुम्हाला होता जेव्हा तुम्ही ऐकलं होतं का? अजिबात नव्हतं. कारण प्रत्येक लव्ह स्टोरी रुबाबदार असते, प्रत्येकाची लव्ह स्टोरी रुबाबदार असते. माझी आजी तिची प्रेमकथा सांगायची रुबाबात, की मी कशी आजोबांना भेटले. असं कोणाचंच प्रेम नसेल झालं, प्रत्येकाला युनिक वाटतं ना आपली लव्ह स्टोरी, आणि त्याच्यात रुबाब असतो. आता आपण माझ्यामध्ये असं होऊ शकतं की बऱ्याच वेळा आपण स्वॅग, ॲटिट्यूड या गोष्टी बोलतो, थोडे इंग्रजी शब्द इवन मी पण बोलतो, पण कदाचित रुबाब बघितल्यानंतर तो शब्द जास्त वापरण्यात येईल की हां, मी याच्यात रुबाब पाहिला. जसे ही मला म्हणते की असं काय पाहिलंस तू माझ्यात, ती म्हणते रुबाब.
तर मला एवढं ते ऑर्गॅनिक वाटलं. इव्हन संवाद एवढे ऑर्गॅनिक आहेत, ते तिकडचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की रुबाब आणि प्रेम हे हाताला हात धरूनच जातं, जसं दुःख आणि प्रेम. आणि त्या म्हणजे रुबाब हा शब्द नॉर्मली असा आपण वापरला आहे ना वेगवेगळ्या हो ठिकाणी. हो हो. तर ह्याच्यानंतर रुबाब हा प्रेमासाठी लोक वापरतील आणि स्वतःची पाठ थोपटतील की मी रुबाबदार आहे किंवा माझा रुबाब आहे अशा अर्थानं. आणि ते फिल्ममध्ये खूप चांगल्या प्रकारे आलं आहे खरं तर, आणि फिल्ममधनं आलेला तो शब्द आहे. पण आहे ना, जेव्हा आपण ग्राउंड लेवलवर म्हणजेच स्क्रिप्टिंग लेवलला जेव्हा गोष्टी सॉर्ट असतात ना, तेच रिफ्लेक्ट होतं अख्खा चित्रपट तयार होण्यामध्ये. आणि नो डाऊट सर, नॅशनल अवॉर्ड आहे तुमच्याकडे. आणि अशा वेळी आपण जेव्हा एक फुल फ्लेज चित्रपट घेऊन येतो तेव्हा मी इमॅजिन करू शकते की काय प्रकारची जबाबदारी असेल, कारण ऑलरेडी आपण केलेल्या कामाचं एक बॅगेज आहे आपल्यावर. मला सांगा, बॅकस्टेज या चित्रपटासाठी पेपरवर किती मेहनत झाली आहे स्क्रिप्टिंगच्या दृष्टीने? ही 2018ला चालू केलेली स्क्रिप्ट आहे. म्हणजे थॉट आला, मग हळूहळू त्याच्या संदर्भातल्या गोष्टी जमा व्हायला लागतात. घाई नाहीच करत. म्हणजे एक स्क्रिप्ट आली आणि मग लगेच 2 महिन्यात लिहिली असं होत नाही. ती 7-7, 8-8 वर्षापासून ती प्रोसेस चालू असते. आणि ती ज्या वेळेला अशी खूप वाटते की आता ही सांगायला पाहिजे आपल्याला, हे सांगायला पाहिजे, आणि त्याच वेळेला ते येतं. रुबाबच्या बाबतीत पण तेच आहे. 2018पासूनची ती प्रोसेस आहे. लॉकडाऊनमध्ये त्याचा मी स्क्रीन प्ले पूर्ण लिहिला. आणि मी लिहिताना असं करत नाही की लिहायला बसलो आणि मग लिहितोय. मला जोपर्यंत ती इमॅजिन होत नाही तोपर्यंत मी लिहित नाही. पूर्ण इमॅजिन झाली की मग मी लिहितो. म्हणून त्या दिवशी ट्रेलर लॉन्चला भविष सर म्हणाले होते की कुठलंही पेपर न घेता नरेट केली होती. तर मग माझं तसंच आहे. मला वाटतं की जर नरेट करता येत नाही मला बिना पेपरची, तर मग मला ती व्हिज्युअलाइजच झाली नाही. आणि मग ते आहे की मग त्यासाठी हा वेळ जातो एवढा. येस. आणि ना तुमच्या दोघांना विचारायला आवडेल की डिरेक्टरचं ब्रीफ ना खूप महत्त्वाचं असतं आणि तुमची टॅगलाईनच आहे, तुझ्यासारखी नको तूच पाहिजेस. सेज इट ऑल की या स्टोरीमध्ये किंवा या चित्रपटामध्ये एक प्रकारचं अग्रेशनसुद्धा आहे. सरांकडनं काय सांगण्यात आलं होतं जेव्हा तुम्ही ऑन फ्लोअर गेलात शूटिंगसाठी? ॲग्रेशन तर आहेच आहे फिल्ममध्ये, ऑब्व्हियसली नावातच ॲग्रेशन आहे त्या. मला जेव्हा म्हणजे मी सुरुवातीला स्क्रिप्ट ऐकली नव्हती. माझं जेव्हा कास्टिंग झालं ना, तर पूर्वी मला काहीच माहीत नव्हतं. मी जेव्हा वर्कशॉपला गेले तर त्या दिवशी मी स्क्रिप्ट ऐकली होती. सो एकंदरीत त्या दिवशी जेव्हा ऐकली तेव्हा मला असं झालं की ही थोडंफार मी रिलेट करू शकते या गोष्टींना. तर यांना स्क्रिप्ट दिली नव्हती आणि यांना फक्त काय केलं, तुम्ही ऐका आणि ऐकून एक तर ऐका का की ती हे लिहायला, तिकडची टोन यायला तुमच्या कानावरती ती टोन पडली पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट आजीनं किंवा आजोबानं सांगितली होती आपल्याला खूप चांगली लक्षात राहते ऐकण्यानं. आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ऐका. आणि हिचं जे कॅरेक्टर आहे किंवा त्याचं जे कॅरेक्टर आहे हे आपल्या आजूबाजूची पोर आहेत किंवा ही मुलगी आपल्या आजूबाजूची आपल्या घरातली मुलगी आहे. हां, त्यामुळे ती तेवढी आहे की तुम्ही फक्त आजूबाजूला तुमच्या ही सगळी पात्र आहेत, तुम्ही ती शोधा. त्यांचं जे म्हणणं आहे, ते जे फील आहे, एक तर तो फील आला पाहिजे. फील लक्षात ठेवा आणि तुम्ही ऐकत राहा डायलॉग, ती टोन आली पाहिजे. बाकी मग काय करायचं ते आम्ही करतो. तर यांनी जास्तीत जास्त त्या गोष्टीवरती लक्ष दिलं की कारण स्क्रिप्टच नाही ना, त्यामुळे हे ह्यांचं काय करणार. पण हे सर, हे जरा कलाकारांना थोडंसं टेन्शन देणारी गोष्ट नाही आहे स्क्रिप्ट न देणं. बिकॉज नो डाऊट वर्कशॉप होतात ज्याच्यामध्ये तुमचं बॉन्डिंग होतं किंवा काय करायचं हे कळतं. पण स्क्रिप्ट म्हणजे एक आपला अभ्यास असतो ना, घरी जाऊन पण जरा वाचलं, रिहर्सल केली तर थोडं स्ट्रेसफुल नसेल त्यांच्यासाठी? नाही, 100% असणार. आणि आता काय होतं, त्यांना संभाला तशी अगोदर काही कामं केलेलं असल्यामुळे सवय असेल किंवा हिलाही अनुभव तसा आहे. इथं मला काय करायचं होतं की मला ही काहीतरी वेगळी भाषा बोलतोय, ती काहीतरी वेगळी बोलतोय असं नाही पाहिजे होतं. मला वाटत होतं की ती एक टोन एक जीव वाटावे सगळे. आणि जसं आपण मगाशी म्हणालो की ही रॉ आहे ट्रीटमेंट, तर ती जोपर्यंत पात्र खरी वाटणार नाही, तिथली वाटणार नाही, तर मग ते कसं काय लोकांना अनुभव येणार तो. आणि त्यासाठी दिली नव्हती. म्हणजे असं काय लिहिलेलं नाही असं नाही, लिहिलेली स्क्रिप्ट आहे. पण मला जे पाहिजे होतं ह्या सिनेमासाठी, त्यासाठी मला वाटलं की हे असंच ट्रीट करायला पाहिजे सगळ्यांना, फक्त ह्या दोघांना नाही. फिल्ममध्ये जेवढ्यांनी काम केलं कुणालाही स्क्रिप्ट नाही, सगळे रिहर्सलला यायचे, असिस्टंट असायचे, रोज सकाळी रीडिंग व्हायचं. सकाळी 8 ते 11, 11:30 वाजेपर्यंत रीडिंग व्हायचं. मग सगळे तिथून उठायचे, मग
आपापल्या कामाला असिस्टंट, एक असिस्टंट यांच्यासोबत असायचा रिहर्सलला. चुकले डायलॉग की परत सांगायचे. आणि मग त्याच्यात ते सगळं मुरलं. जे काय आम्ही 27-28 दिवस शूटच्या अगोदर आम्ही हे सगळं जे काही केला प्रकार, हो. आणि ते लोकेशनवरती जाऊन त्यांना एक्सपिरियन्स केला तिथली माणसं, तिथल्या बायका त्यांच्यामध्ये बसवलं, त्या लोकेशन्सवरती बसवलं. तिथं ते यूज थ्रू झाले आणि ते त्यांचं घर, त्यांचं गाव, त्यांचा परिसर असल्यासारखे ते हे स्वतः एकजीव झाले. आणि त्या उन्हानं, तिकडचं ऊन एकदम पूर्ण माणूसच कलरच माणसाचा उडून जातो असं ऊन, त्या उन्हात ते फिरले आणि त्यांचे कलर गेलेच होते दोघांचे पण. तर ते तिथले एकजीव ते त्या सगळ्या गोष्टींमुळं वाटले, ते स्क्रिप्ट न देण्याने. बाकी मला काय त्यांचं असं काही येस, वैर म्हणजे नाही. काय म्हणत होतात तुम्ही? म्हणजे सर ऑलवेज यूज टू से की जे आहे तेच करा, म्हणजे तुला जे वाटतंय तेच प्ले कर तिथे, म्हणजे उगाच काहीतरी आव आणून काहीतरी करू नकोस. सो असं त्यांचं नेहमीच ते आलेलं आहे. म्हणजे वैशालीमध्ये आणि शीतलमध्ये जर काही साम्य काढायचं म्हणजे बघायचं झालं तर त्या भावना खऱ्या आहेत. सो जे काही आत्ता तुम्हाला जे समोर दिसतंय ते तितकंच ट्रू आहे. जे आपण कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये ते फेज येऊन गेलेले आहेत. आपण प्रेम केलं आहे, आपण दुःख बघितलेलं आहे, किंवा आपण कधी कधी दुसऱ्यांच्या दुःखात पण आपण सामील होतो, तर आपण त्या पण गोष्टी फील करतो कधी कधी. सो ह्याच गोष्टी होत्या की जे मी ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पात्रात. एक्झॅक्टली हेच. छान बोलली. हां, आणि हेच व्हायचं आमचं. अशाच गप्पा व्हायच्या, कारण की मीही घाबरलो होतो. ओके. यू आर राईट की कसं होणार ॲक्टरचं. तर आय वॉज स्केर्ड की स्क्रिप्ट नाही आहे. आणि मी हिच्याबरोबर गप्पा मारायचो की काय होणार आहे, कसं. पहिले 7 दिवस ॲडजस्ट व्हायला गेलेले, आणि याने काळजी घेतली की आम्ही टॅन होईल तिकडे छान व्यवस्थित आणि एकदम छान दिसले पाहिजेत, छान दिसले पाहिजेत, तिथले दिसले छान पाहिजेत, टॅन झालो पाहिजे. मी हिच्याबरोबर गप्पा मारायचो, खूप माझ्या सहकलाकारांबरोबर मारायचो. आणि त्यामुळे मग या गप्पांमुळे ते आलं की तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. हां, मग ते ऑर्गॅनिक झालं, ती केमिस्ट्री बिल्ड झाली. आत्ता मला असं वाटतं की आय नीड टू सपोर्ट हर टू कम्प्लीट हर. हे तिचं पण व्हायचं माझ्या बाबतीमधलं. माझे सहकलाकार आहे, त्यांनी आम्हा दोघांना उभं केलं. ते नसते तर आम्ही नसतो. त्यांची भाषा रोज ऐकिवात होती ना आमच्या, तर आम्ही कानसे नव्हतो. तर मी सांगीन आत्ता, म्हणजे विशाल शिरतोडे, अभिजित सट्टे, माझी आई, माझे वडील, सिमरन खेडकर, तुम्ही लोकांनी आम्हाला बनवलं आहे. आणि शेखरनं जे लिहिलं आहे ते उभा करण्यात तुम्ही मदत केली आहे, सगळीच लोक एकंदरीत. कारण सामूहिक कार्यक्रम आहे सिनेमा बनवणं, टीमवर्क आहे. त्यामुळे हे ते ॲग्रेशन का इतकं सहज आलं ते, की इवन मारामारी करताना खूप सहज आलं ते ॲग्रेशन, कारण बरीच कारणं आहेत त्यात. पण ते खूप सहज आलं कारण की आम्ही तिथे राहिलो, वातावरण पाहिलो. इवन छोट्या छोट्या गोष्टी इतक्या डिटेलमध्ये याने कन्सिव्ह केलेल्या की गाडीवर असं बसणं, पर ते बसायचं तर मग क्लच सोडायला पाहिजे, मग तो कसा बसणार, या गोष्टी. मग काही गोष्टी डिझाईन करायचो. फॉर एक्झाम्पल ती पुडी, तर तिथली मुलं काय करतात आहेत की ती पुडी एवढीच गेली पाहिजे हातामध्ये, आणि जर तोंडात काय असेल आणि टाक बोलताना ती तशी गेली पाहिजे, ती तशीच गेली पाहिजे. पण ती एवढं सवयीचा भाग झाला तो, की आम्ही तिथे जगलोच ॲक्च्युली तो अख्खा प्रवास. आपण जरी म्हटलं की प्रेम कथा, लव्ह स्टोरी, रिअल लोकेशन्समध्ये शूट करणं हे खरं तर सगळ्यात डिफिकल्ट असतं. सेट म्हणजे एक आपली टेरिटरी असते की बाबा याच खोलीमध्ये सगळं घडेल, पण जेव्हा रिअल लोकेशन असतात तेवढे चॅलेंजेसही जास्त असतात. तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे, या रुबाबच्या प्रोसेस दरम्यान, प्री, पोस्ट किंवा शूटिंग दरम्यान सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट तुम्हाला कोणती वाटली? सरांपासून सुरुवात. पाऊस. कारण काय झालं, आटपाडी आणि शेटपळे ह्या भागात जास्त पाऊस नसतो. पाऊस असला तर एंडला, परतीचा पाऊस म्हणतो, सप्टेंबर ऑक्टोबरच्या असं एंडला पाऊस पडतो फक्त. तिथं आम्ही गेलो, त्याच्या अगोदर काहीच नाही, एकदम ऊन, कडक ऊन. आणि शूट चालू झालं पहिल्या दिवशी आणि पाऊस चालू. ते संपेपर्यंत पाऊस काय थांबलाच नाही. लोक म्हणली आम्ही म्हातारा झालो तरी एवढा पाऊस बघितला नाही. तेव्हाच पडला तुम्ही शूटिंगला आला आणि पाऊस पडला. इमॅजिन, बजेट असतं तेवढं. हा, तर
ते एक. आणि दुसरी गोष्ट ह्यांच्यासोबतचा आम्ही जवळजवळ त्या 28-27 दिवस रिहर्सल केलेला एक ॲक्टर पहिल्याच दिवशी त्याची लिगामेंट तुटली पायाची. आणि आता आम्हाला एकतर शूटिंग बंद करायचं होतं, कारण मग त्याला उभंच राहता आलं नसतं. आणि डॉक्टर म्हटलं की जर त्याला पेन किलर देऊन किंवा असा जर चालवलं आणि पळायचे वगैरे शॉट्स होते ते ह्याच्या लुकनुसार, तर त्याला जर परत आणला तर ते कायमचंच त्याचा पाय बाद होईल असं सांगितलं. आणि मग आम्ही 10 वाजता मला ज्यावेळेला हे सांगितलं आणि सगळ्यांचं असं झालं की आता पॅकअपच होणार आहे, आता थांबतं शूटिंग. मग एक अभिजित सकटे आमचा मित्र आहे, तर त्याला फोन केला. त्याला फक्त म्हणलं तू आता तयार राहा, फक्त बॅग भरून, तुला फोन केला की तुला यायचं आहे. आणि मग तो बिचारा पहाटे आला. त्याला मग त्याचे केस वीस कापून दाढी बिडी हे करून त्याला लुकमध्ये आणला आणि सकाळपासून परत शूट चालू झालं. या 2 गोष्टी माझ्या खूप अशा लक्षात राहणार आहेत कायमस्वरूपी. शीतल? माझ्यासाठी प्लेईंग वैशाली हरसेल्फ वॉज व्हेरी चॅलेंजिंग, कारण दोघीही फार 2 टोकाच्या कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे मी रिअल आयुष्यात फार वेगळी आहे आणि वैशाली रिअल आयुष्यात म्हणजे त्या आयुष्यात वेगळी आहे. त्याच्यामुळे ती प्रेमात बुडलेली रुबाबाच्या प्रेमात पडलेली मुलगी आहे. भावनांच्या जोरावर निर्णय घेणारी मुलगी आहे. बिनधास्त बेधडक प्रेमासाठी झगडणारी, प्लस गावातली आहे. ती गावात वाढलेली, शहरात पण राहिलेली, सुशिक्षित घरातली आहे. पण ॲट द सेम टाईम चॅलेंजेसला ओपनली ॲक्सेप्ट करणारी आहे ती. आणि त्यामुळे तेच कॅरेक्टर करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. बट ही मेड इट, ही हेल्प्ड अस अ लॉट इन दॅट. आणि काही इमोशनल सीन्स पण होते त्याच्यामध्ये, काही फार टोकाच्या सीन्स आहेत जे मी रिअल आयुष्यात तर माझ्या ते काही घडलेलं नाही आहे. त्यामुळे ते जेव्हा आपण करतो तर ते त्या लेवलला जाऊन एक कलाकार म्हणून मी वैशालीला तिच्या निर्णयांना मी जज नाही करू शकत. माझं काम काय आहे तर तिच्या प्रेमाचं अस्तित्व, ते प्रेम किंवा तिचं जे काय बॅक ऑफ द माइंडच्या भावना आहेत ते पडद्यावरती व्यवस्थित त्या रीतीने आणणं, ते दिसणं, तर ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. ते की तसंच्या तसं दिसणं, की ते काय फील करत असेल तेव्हा. सो हे काही सीन्स तसंच चॅलेंजेस होतं ते बेसिकली. येस. सूरज काही गोष्टी खूप टोकाच्या करतो ज्या मी नाही करत, तर त्या गोष्टी कन्सिव्ह करताना मला थोडा चॅलेंज आला. पण तो प्रवास चांगला झाल्या कारणाने ते कन्सिव्ह करता आलं. गमतीदार एक गोष्ट होती की तो फाईट सिक्वेन्स तो खूप चॅलेंजिंग होता. आम्ही एक तायक्वांदो प्लेयर्स होते, त्यांच्याबरोबर रिहर्स केलेला तो वेलिंग्टन कॉलेजमध्ये घडणार होता तो सीन, आणि ते ऐनवेळी आले नाहीत, प्लेयर्स नाही आले. अहो. आणि मग ते काही म्हणजे खूप उतावळे कलाकार जे होते त्यांनी तो खूप मजा घेत तो सीन केलेला आहे माझ्याबरोबर. आणि मी म्हणत होतो त्याला की आपल्याला खरंच दिसलं पाहिजे, वाटलं नाही पाहिजे कोणाला. होईल की बाबा, अरे नाही तू झोप, मी करतो बाकीचं. मला किती लोकांनी मला आयडेंटिफाय होत नाही. मी आता सिनेमा बघीन तेव्हा मला समजेल प्रॉपरली की कोणी काय काय केलंय. आणि म्हणजे मी 25 दिवस नंतर आठवण करत होतो त्या लोकांची. रिअल फाईट झाली त्या चॅलेंजची. फाईट म्हणजे ते जाणून बुजून नव्हते करत, पण त्यांच्याकडून ते होत होतं. ते रिअलिस्टिक दिसलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यातला उत्साह आणि रुबाब पाहून मला भीती वाटली. मला ऐकून भीती वाटली. किती लोक असतील. ते रुबाबदार लोक होती जी आलेली. आणि मजेदार आहे तो सीन. तो खराच वाटेल नाही, कारण तो खरा झालाय. सर लवकर कट म्हणाला त्या सीनला का नाही? नाही, तो त्याने कट बोलून सुद्धा तो फरक पडत नव्हता, कारण ते ओरिजिनल होते. समाजी तुम्हाला एवढं स्माइली फेस मी कशी गोष्ट सांगू शकतोय? दुःख खूप गहरे आहे ना, जखम एवढी गहरी आहे की आता हसण्याशिवाय पर्याय नाही. या पलीकडे मी रडूच शकतो, त्यामुळे हसूनच आता. आणि तुला तो सीन बघितल्यावर त्या आठवणी पुन्हा जाग्या होणार आहे सगळ्या, की काय कोणी किती मारलंय मला. आणि मी मारताना थांबायचो ना, त्यामुळे राग जास्त.
की मला पण मारू द्या. हा. आई ग, किती टेक घेतले पण? खूप टेक घेतले, मारायचे खूप टेक झाले फाईटचे. आणि त्याच्यात काय होतं, आपल्याकडे ॲक्टिंग करायचं म्हणलं तर प्रत्येकजण रडायची, हसायची किंवा कोणाची तर मिमिक्री वगैरे नॉर्मली लोक करतातच. पण फायटिंगची रिहर्सल कधीच होत नसते. झाली तर मग ते भिशूम भिशूम असं आवाज काढून जुन्या पिक्चरचा तर ते करत असतात, भिशूम भिशूम खोटं खोटं. आणि ते खोटं खोटं वाटत होतं. म्हणजे आता थांबले तर भिशूमभर काही लोक तोंडात आवाज काढत होते. फॉली पण करत होते भिशूम भिशूम. करू फिल्म मध्ये भिशूम कसं वाटेल. एवढी रॉ आणि फिल्म आहे. मारायचा खरोखर साऊंड इफेक्ट खोटा खोटा होता, पण मारणार बसायचा खरं. बरोबर. हां. तर ते झालं आणि यानं संभानं सहन केलं. त्याला इथं नख पण लागलेलं छातीच्या इथं. तर त्यानं ते सहन केलं आणि त्यानं जे काही ह्या फिल्मसाठी सहन केलं, जे काही मेहनत केली, ती सगळी ह्या फिल्ममध्ये दिसते. आणि मला वाटतं की तो खूप चांगला दिसला आहे. खूप भारी काम केलं आहे त्यानं. आणि हिनं पण खूप चांगली दिसली आहे आणि खूप भारी काम केलं आहे. लोक खूप प्रेम करतील ह्या दोघांवर. जे काही त्यांनी ह्या दरम्यान सहन केलं असेल, जी मेहनत केली किंवा माझ्याकडनं जो काही त्रास झाला असेल, तर त्याचं सगळं हे उद्या बघतील आणि लोकांना आवडेल. त्याचं क्रेडिट त्यांना मिळेल त्या उद्या. पण मला तुमच्या दोघांकडनं ऐकायला आवडेल. नो डाऊट तुम्ही मला मेहनत तर सांगितली पडद्यामागची, पडद्यावरची. पण ना देर आर फ्यू मुवमेंट्स की ज्या खूप स्पेशल असतात आपल्यासाठी. परफॉर्म करण्यासाठी सुद्धा त्या खूप सुंदर असतात, भारी असतात. त्यामुळे ना त्या जवळच्या असतात आपल्या. तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये कोणती ती मुवमेंट या स्क्रिप्टमधली किंवा सीन आहे की आहा काय मजा आली हा करताना, तर तो कोणता आहे? मला वडिलांबरोबरचे सीन खूप अवघड जातात. एरवी कुठल्याही याच्यामध्ये माझ्या वडिलांबरोबरचं नातं अबोल आहे. मी खूप प्रेम करतो त्यांच्यावर, पण खूप अबोल नातं आहे ते. आणि कधीही सीन असेल माझ्या वडिलांबरोबर स्क्रीनवरती मला भीती वाटते. तो सीन खूप सुंदर झाला आहे, पण मी नर्वस असतो. इवन बेरोजगारला एक सीन आहे वडिलांबरोबरचा, तर तो इतका सुंदररित्या त्यांनी डोळ्यात आणला होता. माझे वडील जे साकारतात आहेत प्रफुल्ल सर आणि माझी आई, इतकं सुंदर काम केलं आहे त्या दोघांनी. मला जेन्युअनली असं वाटलं की माझे आई वडील आहेत समोर आणि मी अबोल झालो आहे. आणि ते इतकं उतरलं आत. आई ज्या पद्धतीने बोलत होती, वडील ज्या पद्धतीने बोलत होते माझ्याबरोबर, ते एवढं स्पेशल राहिलं आहे माझ्यामध्ये. सो मला असं वाटतं की तो मोमेंट माझ्यामध्ये राहिला तिथे आणि तो तसाच राहिला आहे. आणि तो चॅलेंजिंगही होता, पण तो इतका ऑर्गॅनिक झाला. माझ्यासाठी आमच्या दोघांचा एक क्लायमॅक्स सीन आहे जो फिल्म बघितल्यानंतर लोकांना कळेल. सो मी ते आत्ता तर इथे सांगू शकत नाही, पण ती मोमेंट माझ्यासाठी खरी होती. कारण असतं आपल्या बॅक कधी ना कधी असं काहीतरी झालेलं. त्यामुळे आय कॅन से दॅट वॉज समथिंग दॅट केम फ्रॉम द इन बिटवीन. येस, शेखर सर तुम्ही पण द्या याचं उत्तर. तसं म्हणतात आईला आवडतं बाळ विचारून नाही, इट्स युअर बेबी ॲब्सल्युटली. तरी पण जर मी आज तुम्हाला म्हणाले की नो डाऊट प्रेमावर सगळ्यांचाच विश्वास आहे. रुबाब करत असताना तुम्हाला कुठली सगळ्यात जवळची मुवमेंट वाटली या चित्रपटामधली? सीन असेल? हा जो आत्ता ही म्हणाली तो सीन, तो मला वाटला. आणि तो पहिल्या दिवशी शूट झाला आणि मी रडलो होतो आणि दोघांच्या गळ्यात जाऊन पडलो होतो. तर ती मुमेंट किंवा तो सीन मला. क्या बात आहे. सो तयार झाला आहे चित्रपट आणि 6 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खरं तर 2026 सुरू झाल्याच जे चित्रपट येत आहेत ना, खूप मस्त प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा चित्रपटांना. आपण जर थोडंसं मागे जाऊन बघितलं तर मग क्रांतीज्योती म्हणू देत किंवा ग सुनबाई असू देत, जातायत आवर्जून जातायत प्रेक्षक बघण्यासाठी. आणि आता येतो रुबाब 6 तारखेपासून कित्येक दिवस तो असू दे थिएटरमध्ये. एक तर त्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. काय प्रेक्षकांना सांगाल जाता जाता रुबाब का बघायला यावं, आणि रुबाब बघितल्यानंतर थिएटरमधून बाहेर जाताना प्रेक्षक आपल्याबरोबर काय घेऊन बाहेर पडतील चित्रपटातली गोष्ट? रुबाब ही प्रेमकथा आहे. चिनार महेश सरांचं अप्रतिम म्युझिक आहे. जावेद अली सर, नकाश अजित सरांनी गायलं आहे, केतकी माटेगावकरांनी गायलेलं आहे. परत सोनाली सोनवणेंनी गाणे गायले, मुकुंद सूर्यवंशी.
आणि हे अप्रतिम अल्बम झाला आहे हा. एकतर ती गाणी आहेत, ही प्रेमकथा आहे, छान अशी प्रेमकथा आहे. ती तुम्हाला हसवणार आहे, ती तुम्हाला रडवणार आहे आणि जाताना तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहे. काही जरी देणारी नसती तर कदाचित मी ही केलीच नसती फिल्म. आणि आपल्याकडे प्रत्येक एक 10-15 वर्षानंतर एक काहीतरी नवीन जोडी येते, नवीन लव्ह स्टोरी येते आणि काहीतरी हंगामा करून जाते. आणि मला वाटतं ही आता तसा पिरियड किंवा ती वेळ आता आली आहे. आणि मला खूप खात्री आहे रुबाबची की ही लोकांना खूप आवडेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला ह्याच्यात सापडेल, जे तुम्हाला स्वतःचीच पाठ तुम्ही थोपटून घ्याल की हा माझा रुबाब आहे आणि आयुष्यात मी खूप भारी काहीतरी केलेलं आहे. आणि ते तुम्हाला हे रिअलाईज होईल फिल्मच्या शेवटी आणि तुम्हाला प्राऊड फील होईल की हा माझा रुबाब आहे. रुबाब ही मैत्रीची गोष्ट आहे, प्रेमाची गोष्ट आहे, त्यानंतर वैशालीची गोष्ट आहे. आणि वैशाली ही केवळ रुबाबात नाही तर ही तुमच्या आजूबाजूला आहे, ही तुमच्यामध्ये आहे. तर जेव्हा तुम्ही रुबाब बघायला जाल तर तुम्हाला तुमचं काही आठवणी आठवतील, तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम आठवेल, तुम्हाला तुमच्या पहिल्या मोमेंट्स आठवतील. तर आणि तुम्ही रुबाबात कसं प्रेम केलं होतं हेही तुम्हाला आठवेल. तर ह्या कारणासाठी तुम्ही रुबाब बघायला जावा. थँक्यू सो मच. तुमच्या आजूबाजूला प्रेम करणारी लोकं असेलच, त्यांचा तुमच्यावर असणारा रुबाब. आणि तुम्ही कधीतरी आयुष्यात कोणाला तरी बोलला असाल की तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे, तो रुबाब हा जर अनुभवायचा असेल आणि बघायचा असेल, आणि सूरज हा तुमच्या आजूबाजूलाच आहे, म्हणजे सूरज हे पात्र कदाचित तुमचा मित्र असेल किंवा फॅमिलीमधला कोणतरी असेल, त्याची प्रेम करण्याची पद्धत आणि तुमच्या आजूबाजूच्या जी मंडळी आहेत त्यांची प्रेम करण्याची पद्धत, हा तुमचा रुबाब आहे. तो बघायचा असेल तर येत्या 6 फेब्रुवारीला नक्की बघा रुबाब. येस. आणि एक फक्त जातात हो. की फिल्मचा सुरुवात चुकवायचा नसतो आणि शेवटही चुकवायचा नसतो. त्यामुळं फिल्मची सुरुवातही चुकवू नका आणि शेवटही चुकवू नका. काहीतरी आहे जे तुम्हाला रुबाब काय आहे, कुठला आहे हे तुम्हाला कळेल. क्या बात. खूप मस्त आणि खूप छान वाटलं तुमच्या तिघांशी गप्पा मारून. सर थँक्यू सो मच. तुमच्या दोघांनाही खूप थँक्यू. बनवत राहा असे मस्त मस्त चित्रपट, भेटत राहू तुम्ही दोघं सुद्धा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू.